नमस्कार. विचार शृंखला नामस्मरे निरंतर भाग पहिला. प्राचीन संतांपासून आधुनिक संतांपर्यंत सगळ्यांनी नामाचा महिमा मुक्त कंठाने गायला आहे. पण योगियांचे शिरोमणी, ज्ञानियांचे मुकुटमणी आणि भक्तांचे अग्रणी अशा असलेल्या ज्ञानदेवांनी सांगितलेला नाममहिमा अगदी वेगळा आणि श्रेष्ठ आहे. कारण तो प्रापंचिकांसाठी, सर्वसामान्यांसाठी म्हणजे तुमच्या आमच्यासाठी आहे. ज्ञान, भक्ती, योग हे माऊलींच्या घरी पाणी भरत होते. अशा ज्ञानियांच्या राजाने नाममाहात्म्य सांगणं म्हणजे खरंच आपलं भाग्य आहे. नामसाधना हा महापवित्र यज्ञ आहे. ईश्वरी नामस्मरण हा कलियुगातला सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. आपलं दैनंदिन जीवन नित्य असंख्य विचारांनी भरलेलं असतं. यातले बहुतांशी विचार मनाला नकारात्मक दिशेने घेऊन जाणारे असतात. ही वस्तुस्थिती आहे. आसक्ती, मत्सर, द्वेष, भीती, चिंता अशा नकारात्मक विचारांमुळे आपलं मन गढूळ होऊन जातं. या गढूळ झालेल्या मनावर जर नामाची त्रुटी फिरवली तर कुविचार, नकारात्मक विचारांचा गाळ तळाशी बसतो आणि अर्थातच मन स्वच्छ, शुद्ध आणि सात्विक होतं. म्हणून माऊली आपल्याला हरिपाठात असं सांगते, हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडी गेली त्याची. नित्य सत्यमित हरिपाठ जासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. हरिनामाच्या उच्चारणामुळे वातावरणात शुद्ध लहरी निर्माण होतात. सततच्या नामघोषामुळे, सामूहिक नाम उपासनेमुळे त्या अखिल विश्वात पसरतात. त्यामुळे वातावरण शुद्ध होतं. आषाढी एकादशीला लाखो वारकरी विठू नामाचा गजर करत पंढरीत पोचतात. तेव्हा अवघी दुमदुमली पंढरी असं वातावरण निर्माण होतं. माऊलींनी ज्ञानेश्वरीत असं म्हटलंय, ऐसे माझेनी नाम घोषे नाहीशी करीती विश्वाची दुःखे. अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. नामघोष करताना नाम घेणाऱ्याची हरिनामावरील दृढ श्रद्धा, हरिनामासंबंधीचा शुद्ध प्रेमभाव, त्यामुळे वातावरण शुद्ध होतं आणि या शुद्ध वातावरणाच्या लहरी सगळीकडे पसरतात. भगवंताच्या नामात त्याचं अंतःकरण रमतं. त्याचं अंतःकरण शुद्ध आणि सूक्ष्म होतं. शुद्ध अंतःकरण व्यापक होतं. नामाला सूक्ष्मता येते. या सूक्ष्मतेमुळे नामतेची रूप, रूपतेची नाम याची अनुभूती येते. प्रेमाने, मोठ्या आवडीने भगवंताचं नाम घेतलं तर भगवंत माझ्यापाशी आहे असं वाटतं. आपल्या खऱ्या प्रेमाला, निस्वार्थी प्रेमाची साथ देणारा भगवंत आपल्या हृदयात असतो. तो खरं तर आपला सूत्रधार आहे. बहिर्मुख वृत्तीमुळे आपल्याला या सूत्रधाराचा विसर पडला आहे. त्याच्या सत्तेने प्रत्येक गोष्ट घडते. म्हणून त्याचं सतत स्मरण असलं पाहिजे. भगवंताचं नित्य स्मरण ही आपली संपत्ती आहे आणि त्याचं विस्मरण ही आपली विपत्ती आहे. आपण भगवंताला विन्मुख होतो आणि प्रपंचाला सन्मुख होतो. त्यामुळे दुःखी होतो. प्रपंच दाईसारखा करावा आणि परमार्थ आईसारखा करावा. दैनंदिन जीवनात परमार्थाचा भाव उत्पन्न होण्यासाठी, तो भाव टिकण्यासाठी प्रवचन, कथा, नामसंकीर्तन या वाटेने जाणं अगत्याचं आहे. नामस्मरणाच्या साधनाने जाणारा भक्त देवाचं चिंतन करतो
आणि देव त्या भक्ताची चिंता करतो. भक्ती सुखप्राप्तीचा मार्ग म्हणजेच नामस्मरण. यासाठी कुठल्याही परिस्थितीत भगवंताचं नाम सोडू नका. नाम घेणाऱ्याचं राम कल्याण करतो याची खात्री बाळगा आणि नामस्मरणाला लागा.